महामानवांना वंदन करतो. विचार मंचावर प्रत्येकाचं नाव निवेदकांनी ऑलरेडी घेतलेलं आहे. मला वाटतं काकडे साहेबांनी पण घेतलं, भोसले मॅडमनी पण घेतलं. अशा ऐतिहासिक ठिकाणी आज मला व्यक्त होण्याची संधी मिळते. सुरुवातीलाच मी संयोजकांचं धन्यवाद देईल. बाबासाहेबांचं वास्तव्य असलेल्या या वास्तूमध्ये मला समाज प्रबोधन करण्याची संधी मिळालेली आहे. आणि इथं विचार मंचावर बसल्या बसल्या फिलिंग येत होती की म्हणजे आता मी इथं नेमकं काय बोलावं. म्हणजे काकडे सर जवळपास 1,500-2,000 हजार व्याख्यानं झाली असतील माझी, पण आज मला काहीसं दडपण आलं. म्हणजे आपल्याच बापाच्या घरात जाऊन आपल्याला बोलायचंय काय, भयानकच कंडिशन आहे माझ्यावर. मग आता नेमकं काय बोलायचं ना. म्हणजे बापांनी एवढं सगळं करून ठेवलेलं आहे आणि आता मला माझ्या समोर असलेल्या जनसमुदायाला त्यांचीच महती सांगून आज आपलं जीवन कसं व्यतीत करायचंय, आम्ही काय केलं आणि अशा पद्धतीने जे जे महामानव घडलेत त्यांनी कोणत्या लेवलला जाऊन समाज परिवर्तनासाठी, प्रबोधनासाठी आणि या समाजाच्या अपलिफ्टमेंटसाठी काम केलेलं आहे. आणि आजच्या युवा पिढीला मग हे सगळं अंगीकारून कशा पद्धतीने पुढे जायचं. आता याच्यात मध्ये मध्ये बोलताना मी काही लय मोठी पोथी पुराण वाचलेली नाही. तुम्ही म्हटलं काकडे साहेब मी असं रोज पुस्तक, एवढा काही वेळ मिळत नाही. ओवाळ साहेब तुम्ही स्वतः लिहिलेली आहे. पण आमचं वाचन म्हणजे आपलं कुठलं इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आहे की नाही, ते काही महामानव, काही असा सगळा अभ्यास करून आपलं ते तुम्ही जे काय आमचं परिचय पत्र वाचलं ते तुमच्या समोर आहे. म्हणजे यांनी जो उल्लेख केला हा त्याच्या अंती आलेलाच काहीतरी आपल्यावरती तो ग्लो आहे. आणि माझा जन्म झोपडपट्टीतला आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा टुमटुमीत सांगत होता मावळात असं मावळात तसं, मी म्हणाले मी कुठे झोपडपट्टीत पडलो होतो, मी पण इकडं जन्माला यायला पाहिजे होतं, एकदम अभिमान. पण असलं काही घडलं नाही. इंदापूर तालुक्यातले आमच्या आजी आजोबा, आमचा बाप आणि ही सगळे 80 साली स्वतःचं सगळं तिथलं सोडून इथं पुण्यामध्ये आली. त्यांनी उल्लेख केला यांचं मुळगाव पुणे. मी टेन्शन मध्ये आलो, मुळगाव कसलं काय, आम्ही उपरे. आमचा बाप अनाथ गाव सोडून आलेले, बाबासाहेबांचं ऐकलं तेवढं एक भारी केलं, शहराकडे चला आणि आले राहिले झोपडपट्टीत. लहानाचं मोठं मी तिथं झालो. कसं शिकलो माझं मला माहित नाही. मी BCom ग्रॅज्युएट आहे. परत परिचय पत्रावर येतो, BCom MSW LLB. 12वीत शिक्षण सोडून दिलं दादा मी. आणि मला आता तुम्हाला तेच समजवायचं ना की काय घडणार. 12वीत शिक्षण सोडून दिलेलं माझा विचार होता शिकून कोणाचं भलंय माझं होणार आहे, कोणाचं भलं झालंय आम्हाला माहित नव्हतं ना. आम्हाला जे दाखवायचे, जे दिसायचं, जे आजूबाजूला असायचं ते फॉलो करायचो. आणि मग शिक्षण सोडून दिल्यावर जे समजलं की शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, पर्याय नाही. आणि म्हणून मे बी मी आता जो उल्लेख केला 100-1500 व्याख्यानं झाली मागील अकरांसाठी वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठांमध्ये, अशा प्रोग्राम्स मध्ये, कुठल्या कार्यशाळांमध्ये, ट्रेनिंग सेशन मध्ये हे सगळं सांगण्याची कुवत केवळ आणि केवळ शिक्षणामुळे आली. आणि ते शिक्षण घ्या म्हणून आपल्याला आपल्याच बापाने सांगितलेलं. आणि बापाचं ऐकलं नाही तर पोरगा कसला. जेव्हा आम्ही स्वतःला या महामानवांची लेकरं असा उल्लेख जनसमुदायासमोर करतो तेव्हा मग आपण खरंच या महामानवांची लेकरं आहोत का. कारण आता माझी पोरगी 3-3.5-4 वर्ष झालेली, तिला थोडं ह्या त्या अँगलने बघितलं की ते कळून येते ही माझी पोरगी. चेहरेपट्ट्यात तशीच, हे स्ट्रक्चर तसंच, फिमेल व्हर्जन ऑफ विशाल लोंढे. मग ते कसं वाटतंय, हाय बाबा ही लोंढे सरांची पोरगी. मग आपण आता स्वतः म्हणायचं आम्ही बाबासाहेबांची लेकरं. आणि मग जसं कांबळे सर म्हणले संध्याकाळी ही पोरं कुठेतरी बसलेली दिसेल, ही खरंच पोरं आहेत का, ही कुठेतरी उन्हाळके करत फिरतात, ही खरंच पोरं आहेत का, ही 10वीतनं ड्रॉपआउट होतात घरी बसतात, ही खरंच पोरं आहेत का, ही आपल्या बायकोला घरी आल्यावर बदलतात, ही खरंच पोरं आहेत का. विचार करण्याचं आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा तुम्ही मला विषय दिलाय सामाजिक न्यायामध्ये आजच्या युवा पिढीचं योगदान, मी कधी असं विषयाला धरून कधी काय बोलत नाही, पण मला आवर्जून याचा उल्लेख करावा वाटतो की जेव्हा आपल्या बापाने ज्या पद्धतीने जीवन व्यतीत केलं त्याचं अनुकरण जर आपण करत नसू तर मग आपण खरंच आपल्या बापासारखं दिसतोय का, वागतोय का, चालतोय का, बोलतोय का, आणि त्यांच्यासारखा ऑरा आहे का. आपण त्यांच्यासारखं होणार नाही हे आपण खुणगाड मानलेली. कारण आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचं दैवीकरण करतो, मागे 15 दिवसापूर्वी मी एका कार्यक्रमाला होतो, त्यांनी केलं ना संविधानाची पूजा,
आम्ही म्हणलं थांबा थांबा थांबा, त्याला कुठं दैवीकरण करता? आता त्याला जर दैवीकरण केलं तर तुम्ही ते करण्यासाठी धजावणार नाही, तुम्ही थांबणार. अरे काहीतरी भयंकर आहे, दिव्य आहे, एकदम सुपरलेटिव्ह नॅचरल पॉवर आहे, आणि मग आपण ते करण्यासाठी धजावणार नाही. अरे एखादा पोरगा पोरगी येतो, त्याला कलेक्टर बनायचं असतं, त्याला एखादा अधिकारी बनायचं असतं, त्याला एखादी कुठली तरी पोस्ट मिळवायची असते, एखादा उद्योगधंदा करायचा असतो, काहीतरी करायचं असतं. मी प्रत्येक मुलाला जेव्हा तो माझ्या पुढे येतो, एखादी मुलगी मुलगा, त्यांना माझं एकच सांगणं असतं, तू सायंटिस्ट आहे का बाबा? तर ते म्हणतो नाही. अरे म्हणलं सायंटिस्ट असलं तर टेन्शनचं काम आहे. कसं काय सर? अरे म्हणलं सायंटिस्टला जे आजपर्यंत कोणी शोधलेलं नाही ते शोधायचंय. कित्येक लोक बघ म्हणलं प्रयोगशाळेतनं बाहेर येतात, बोळसट काहीतरी एडसट वागतात, कारण त्यांना तो शोध लागलेला नाही. म्हणलं आता अजून कर, तुला कलेक्टर व्हायचंय. अरे हजारो झालेत ना तुझ्या आधी, म्हणजे माणसंच झालेत. अजून कर, तुला एखादा डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, एवढे चाची टपरी टाकायची. 350 ब्रांच टाकली त्यांनी, म्हणजे माणसांनी टाकली. आणि मग जर हे सगळं माणसांनीच केलेलं आहे, म्हणजे आतापर्यंत या गोष्टींचं दैवीकरण नाही, म्हणजे हे कुठेतरी निषिद्ध नाही, किंवा आपल्याला हे करण्यासाठीची पॉवर माणसात हे माहिती. आणि मग म्हणून जर या गोष्टी माणसांनीच पार पाडलेल्या आहेत, तर आपल्याला देखील ती गोष्ट करता येईल. मग जर आपल्याला ही गोष्ट करता येईल तर मग ती कशी? मग आता एखाद्याला जर ऊसाच्या फाड्यात सोडला आणि जा म्हणला आता पलीकडच्या रस्त्यावर तर तो ह्यो ऊस बाजूला सारेल, हा ऊस बाजूला धरेल, तो बाजूला सारेल, तो बाजूला, आणि मग कधीतरी जाऊन कुठंतरी फाटल्या तुटलेल्या अंगाने तो पलीकडच्या रस्त्यावर निघल. पण म्हणलं तुला अशा रस्त्यावर सोडलं जाणार आहे जो रस्ता आधी कोणीतरी शोधलाय, आयतं चालायचंय. आणि मग आयतं जर चालायचं असेल आणि तू जर त्या तीरावर निघत नसशील तर मग दोष कोणामध्ये? कोणामध्ये? आपल्यामध्ये. म्हणजे आपल्यामध्ये ती स्ट्रेंथ नाही, आपल्यामध्ये ते गट्स नाही, आपल्यामध्ये ती अर्ज नाही, आपल्यामध्ये करून दाखवायचा जो विचार असला पाहिजे तो नाही. मी म्हटलं ना, मी कुठली पुस्तकं वाचलेली नाही, मला आधी मध्ये माझंच उदाहरण द्यावं लागेल, दुसरं काही वाचनच नाही. परत तुम्ही म्हणाल या आला ना स्वतःची पेपाने वाचवून गेला, असं काही नाही. मला असं वाटतं मी जिथं जातोय तिथं माझ्या समोर असलेली लेकरं, त्यातला एकच दुसरा जण जरी त्या मार्गाला लागला, त्या मार्गाला म्हणजे प्रत्येकाने कलेक्टर बनावं, सहाय्यक आयुक्त बनावं, प्रत्येकाने मोठा बिझनेसमॅन असलं काही नाही. मला असं वाटतं जेव्हा एखादा 700 रुपये हजेरीवाला मजूर 70 रुपये समाजाच्या कारणी लावतो, तेव्हा मला तो या विशाल लोंढेपेक्षा मोठा वाटतो. करायचंय काय? तुम्ही जे करत असाल ते बेस्ट करायचंय. कालचीच गोष्ट आहे सर, माझ्या केबिनला अशाच विषयावर चर्चा झाली होती. अरे त्या पोराला मी म्हणलो, बाबा मी जर सहाय्यक आयुक्त नसून या साहेबाचा जर शिपाई असतो तर म्हणलं मी या क्षेत्रातला बेस्ट शिपाई झालो असतो. बेस्ट शिपाई, अडचण काय? साहेबाला काही ढेकळ करू दिलं नसतं मी. साहेब म्हणलं असतं त्याला भेटो, लोंढेला भेटा पहिले. या लेवलला जर तुमच्यामध्ये पोटेन्शियल असेल तर तुम्ही तुमच्या पोटाची खळगी व्यवस्थित भरू शकता. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, उपाशी पोटी असलेला कार्यकर्ता क्रांती करू शकत नाही. तुम्हाला तर क्रांतीची जबाबदारी दिलेली नाही, तुम्हाला उत्क्रांती करायची विचारांची. आणि क्रांती ही क्षणिक असते, टिकते पण क्षणिक. उत्क्रांती सस्टेनेबल असते, टिकते पण लाईफ लॉंग. आणि मग जर आपल्याला विचारांची उत्क्रांती करायची आहे तर निश्चितच सुरुवात आपल्याला आपल्या घरापासून करावी लागेल. नाहीतर बोले तैसा चाले त्याची 12वी पावले हे आपण ऐकलंय. परंतु लोक सांगे, आता ते ब्रह्मबिंब म्हणले माझ्या हे व्हिडिओ काढून काहीतरी करतील. आपण ते म्हणत ना बाबा, आम्हाला मास्तरांनी शिकवले, आम्ही बोलतोय, वापराय पुरतं वापरतोय. लोक सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडं भाषण. असं असायला नको. माझी लेक 4.5 वर्षाची, आता एलकेजीला ती गर्भात असलेल्या पहिल्या दिवशी आम्हाला कळलं त्या पट्टीवर 2 रेषा उमटल्या. टेक्नॉलॉजीला पुढे गेली. काकडे साहेबांनी भुवयावर उमटवल्या. आता नवीन टेक्नॉलॉजी आली, तुम्ही मम्मी पप्पा बनणार हे तुम्हाला दुसऱ्या पाठच कळते. आणि मग त्याच्यावर त्या 2 रेषा उमटतात आणि मग तुम्हाला कळतं की तुमची बायको प्रेग्नंट आहे. आमची बायको प्रेग्नंट राहिली. मग मी ठरवलं आता हिच्यावर गर्भसंस्कार करू. मग ते तसले ते सही म्हणले, कुठले देवाकडं नको, ह्याच्याकडं नको, त्याच्याकडं नको, आपणही त्याच मार्गाने चालणार आहे. व्हेरी नाईस. पण तुम्ही आला इथपर्यंत बसला या वास्तूत, तुम्ही सिद्ध केलंय तुम्हाला विचारांचं खाद्य पाहिजे. अभिनंदन तुमचं. मग आता कसला गर्भसंस्कार करायचा?
छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, रमाई भीमाई सावित्री अहिल्या पुस्तकं आणून बायकोला वाचायला दिली. 9 महिने वाच म्हणलं बाई, पुढं काय करायचं ते बघूया. वाचलं तिने. आज आमची लेख 4.5 वर्षाची आहे, बिशप स्कूलमध्ये इंग्लिश मिडियम पुण्यातलं, मला वाटतं टॉप नॉच नावामध्ये एक नाव. गेल्या वर्षी ती नर्सरीला होती, नर्सरीला, आता LKG ला गेली. शाळेत पहिली आली, मराठी घरातली पोरी बोलणार माझ्या एवढंच गावठी, शाळेत गेली इंग्लिश. मी तिला सांगितलेलं माझ्या बायकोला, लय तिला इंग्रज बनवू नको बाय. म्हणलं मी लहानाचा मोठा कसं झालोय तसंच तिला होऊ दे, तिला ते कळू दे. काल परवाची गोष्ट आहे, मी माझ्या बायकोला सांगितलं, म्हणलं साऊ थोडी मोठी झाली, साऊ तुम्हाला ते सांगेल मी साऊ काय, आपल्याला समाज घडवायचा आहे ना. मी तिला काल परवाच बोललो बायकोला, म्हणलं ही थोडी मोठी आली, हिला कळायला लागलं ना. म्हणलं मी जिथं जिथं खेळलोय, जिथं जिथं लहानाचा मोठं झालोय, हे जिथं जिथं आम्ही क्रिकेटच्या मॅच घेतल्या, जिथं माझे मित्रमंडळी, हे रामटेकडी म्हण, काशीवाडी म्हण, हारकानगर म्हण, कुठं कुठं झोपडपट्टे सगळीकडे फिरवणार म्हणलं हिला. हिला कळलं पाहिजे हिचा बाप कुठून आलाय. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो इतिहास जानते नाही वो कभी क्रांती नहीं कर सकते. मग आता पुढच्या पिढ्यांना इतिहासच माहित नाही. माझी पोरगी 9व्या मजल्यावर जन्माला आली, 9व्या मजल्यावर घर, ही साहेबाची पोरगी, आणि हिला फ्युचर मध्ये काय कळणार आहे. मग आमची जबाबदारी आहे, या समाजाला जर समतेची नांदी द्यायची असेल तर आम्ही ज्या पण स्ट्रेटामध्ये आहोत तिथं आम्हाला आमच्या येणाऱ्या पिढ्यांना खरा इतिहास सांगणं गरजेचं आहे. आणि तो रोजच्या रोज सांगणं गरजेचं आहे. एक दिवस सांगाल थांबाल. मी घरी पोहोचल्यानंतर माझ्या लेकी बरोबर बोलतो, बाळा तुला शिवाजी महाराज माहिती का, पहिला हात फोटोकडे दाखवते. माझ्या घरात एंट्रीला सगळ्या मामांचे फोटो लावलेले, जाणून बुजून मी लावलेले डेलिब्रेटली. मग बाळा तुला शाहूराजे माहिती आहेत का, काय केलं त्यांनी. 4 वर्षाची पोरगी, तुम्ही मला म्हणताय ना एक अशा पद्धतीने आपल्याला पुढे पाजरायचंय. आपल्या घरापासून सुरुवात करावी लागेल. मग आपल्या घरापासून सुरुवात करत असताना जर तुम्ही त्या आपल्या येणाऱ्या अपत्यांमध्ये हे कल्चर ओतू शकला तरच तुम्हाला येणाऱ्या पिढ्या त्या पद्धतीने सापडतील. मी एका झोपडपट्टीत जन्माला आलो, वारंवार उल्लेख करतो. आता मी जिथं जन्माला आलो तिथली माझी काही भावंड आता काही जण जेलमध्ये पण आहेत. काही घरफोडी केली, कोणा काहीतरी केलंय, 420 आहे, दुनियादारी आहे, सगळं आहे, गांजा सापडला, कुठं दारू विकली, कुठं काहीच केलं. आणि मग अचानकच मी काय काय हत्तीच्या कानात ना आलोय, मी पण आईच्या पोटात ना आलोय. मग असं कसं काय घडलं. बर, मी ग्रॅज्युएट होईपर्यंत मलाही निळच उडवू वाटत होती. तुम्ही म्हणलं ना कसल्या कसल्या जयंत्या वाटत, त्यातलंच आहे मी पण. आमच्या वस्तीतलं डीजे कुठे यायचं तुम्हाला सांगू का, वेस्टर्न थिएटरच्या पुतळ्यापाशी. आणि वेस्टर्न थिएटरच्या पुतळ्यापासून पुणे स्टेशनच्या पुतळ्यापर्यंत आम्ही मरुस्तर नाचायचं. आणि मग 15 एप्रिलला 2 वाजतील 3 वाजतील कधी उठायचं कोणाच ठाऊक. हा सगळा कार्यक्रम 14 एप्रिलचा संध्याकाळचा. 2011 साली यांनी जो माझा लय बायोडाटा वाचला, आयुष्यभर सांगतो, निर्णय घेतला होता की बाबासाहेबांच्या जयंतीत नाचायला नेक्स्ट डे पासून अभ्यास सुरू करा. मला खरं सांगितलं पाहिजे ना तुम्हाला, नाहीतर हे गुलू माझे नुसतंच वाचते ते बायोडाटा. माझा जीव किती गेला हे पण बघा. नाहीतर तुम्ही आता म्हणून साहेब गाडीत आलाय, साहेब घर चांगलं आहे, साहेबाला पद आहे, ऑरा आहे, सगळं आहे की नाही, आणि एवढे मोठ्या पदावर काम करतोय. 15 एप्रिल 2011 ती जयंती साजरी करून रात्री 1ला झोपून पहाटे 6 वाजता मी अभ्यासिकेत गेलो आणि अभ्यास सुरू केला. काकडे साहेब, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 21 डिसेंबर 2011 पहिली परीक्षा दिली. 7-10 महिन्याचा अभ्यास. तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे, नाहीतर हे कळलं नाही तर तुम्हाला काही कळणार नाही. खरा बाप कशा लेवलला लढला असेल आपला. नुसतंच वाचायचं 18 तास 18 तास 18 तास 8 तास तरी जीव घालवा. मी काल एक उदाहरण दिलं, आपल्या लेकरांना सांगितलं तुला 2 तास घोषणा द्यायच्या, हा एक ऑप्शन. त्या घोषणांमध्ये तुला वडापाव मिळेल, 2 मटणाचे खडे मिळतील, तू अजून काही नरड थंड करणार असला तर तुला ते मिळेल, सगळं आयत्याच्या पायथ्या मिळेल, नुसतं येऊन घोषणा द्यायची. आणि दुसरं ऑप्शन, तुला 14 तास लायब्ररीमध्ये अभ्यास करायचा. काय स्वीकारणार? 2 तास निवांत, काही कष्ट नाही, काय नाही, मनका दुखत नाही, काय भ्रांत नाही. आणि मग म्हणणार येऊन शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. फक्त संघर्ष होय, आणि तो पण ऐका अजिबात नाही. पहाटे 6ला लायब्ररीत गेलेला मी
रात्री 1 वाजता लायब्ररीचं गेट आम्हीच बंद करायचो. हे का सांगायचंय? कारण तुम्हाला दिसायला हे सगळं भारी दिसतंय आता एकदम गुलुगुलू, पण हे गुलुगुलू नसतं. ह्या आयांनी बापांनी समजून घ्या, आपलं अपत्य जेव्हा अपयश येतं तेव्हा आपण कुठं चुकलोय, आपलं लेकरू कुठं कमी पडलंय, या गोष्टींचा देखील उहापोह होणं गरजेचं आहे. 2011च्या डिसेंबर महिन्यात मी पहिली परीक्षा दिली, अभ्यास सुरू ठेवला. एप्रिलमध्ये रिझल्ट लागला, अपकमिंग एप्रिलमध्ये, आणि समाज कल्याण विभागाच्या क्लेरिकल पदावरती 2 जागा असताना 1 पद मला मिळालं. ऐका ना, मी माझ्यासाठी टाळे नाही, तुमच्या पोरांची सेटलमेंट लावा. हा, आता नाही तर काल एक माझ्याकडे उदाहरण, काल मला सोशल मीडियावर मेसेज आलाय, सर मी जेई नीटची तयारी करतोय, गेले 4 वर्ष झाले प्रयत्न करतोय, आफ्टर 12th, आता 12 आणि 5 17 म्हणजे 18 वर्षाचं पोरग तयारी करायला सुरू केलं, आणि 18 वर्षाचं पोरग 4 वर्ष तयारी करते, म्हणजे ते कितीचं झालं? 22. आणि 25ला तर बाप म्हणणार हे कधी 50,000 घरात आणतंय काय कळाना. समज आहे, मागच्या पिढ्यांचा अधिकार आहे, त्यांनी आपल्याला पैदा केले आणि मोठं केले, आणि मग हे करत असताना मागच्या पिढ्या देखील कुठं चुकतात हे बघितलं पाहिजे. शेजारचं डॉक्टर झाले म्हणून तू डॉक्टर हो, काही येडमट आहेत का तुम्ही? ते कसं काय होईल बरं डॉक्टर? त्याच्या सराउंडिंग वेगळ्या, त्याची बुद्धी बौद्धिक पातळी वेगळी, त्याचं बॅकग्राऊंड वेगळं, त्यांनी शाळेत काय कुठाने गेले ते वेगळे, ते आता कसं जगताय ते वेगळं, त्याच्या फेसबुकवर किती फ्रेंड आहेत कुणाला माहित, आणि ते किती वेळ कॅन्टीन मध्ये होतं का खरंच अभ्यास करत होतं काय माहित. या गोष्टी आपण तारतम्यानं विचार करून, आता तुमच्या लेकराला जर माती ऐकून पैसा कमवायची अक्कल असेल तर त्याला डॉक्टर का बनवता? ते जाईल ना घटस्थापनेच्या आदल्या दिवशी कुठं तर स्वारगेटच्या चौकात ट्रकभर माती घेऊन, बनवून एवढ्या लोकांना इकन माती. मग या गोष्टी आपल्याला या पातळीवरती आपल्या विचारांती पुढे न्यावे लागतील. नाहीतर मग आहे डिप्रेशन आहे, फास घेऊ वाटतोय, सर आता कुठं तर निघूनच जातो, काहीतरी करतो, मला तर संन्यासच घ्यावा वाटतोय. एकदा मी कोल्हापुरात 21 वर्षाचं पोरग माझ्या पुढे उभं राहिलं, आणि ते म्हणलं सर STI ची म्हणजे सेल टॅक्स, आता GST इन्स्पेक्टर ना, तसं ते सेल टॅक्स इन्स्पेक्टर होते 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट. ते म्हणलं सर मी प्रिलिम क्रॅक केली आणि मेन्सला थोडक्यात राहिलं, मला लय डिप्रेशन आलंय, मी बऱ्या व्याख्यानात तुझं कानपण फोडायची इच्छा आली, मला सगळे परेशान. सर असं का बोलले? म्हणजे तुझा बाप नाही असं बोलत नाही म्हणून मी बोललो. बाबा तुला जर 21व्या वर्षी डिप्रेशन येत असेल तर हातपाय तुटलेले जे आमच्या ऑलिम्पिक मध्ये पळतात त्यांनी काय करायचं? अरुणिमा सिन्हा नावाच्या पोरीच्या पायावरून रेल्वे गेलेली होती, आणि 3 वर्षानंतर ती एव्हरेस्टच्या शिखरावर चढलेली होती. अशी उदाहरणं आपल्याकडे. आणि मग उदाहरणं वाचायची, असली व्याख्यानं ऐकायची, परत जाऊन तोच कार्यक्रम करा. मी जाणून बोलून एक उदाहरण, 10 दिवस विपश्यना करून आलेला माणूस परत 11व्या दिवशी संध्याकाळी बायकोला बडवतो. त्याची विपश्यना बुद्धिझम कुठे गेलेला असतो नेमकं? का ते तिकडच घुमटामध्ये? मला सांगा, ही अशी उदाहरणं पाहिलेली आहेत मी. आणि मग जर तुम्हाला त्या लेवलला या समाजामध्ये युवा पिढीला जर घडवायचं असेल तर या गोष्टी तुम्हाला त्यांच्यामध्ये पाजराव्या लागतात. जन्माला घातलं तिला सोडून, जन्माला घातलं तिला सोडून, अरे बाबा मागचे ते आजी आजोबा म्हणते आम्हाला नातू पाहिजे नातू पाहिजे नातू पाहिजे म्हणून तुम्ही जन्माला घालता. बरं, ते जन्माला आलं की हा चाललंय, हे बी शाळेत जाते, हे पण फॉलो करते, हे पण स्विमिंगला जाते, हे पण क्रिकेट खेळते, हे पण असं होतंय तसं होतंय. ऍट दी एंड जेव्हा एक्सपेक्टेशन्स तुमच्या असतात तेव्हा मग तुमच्या अपकमिंग पिढीने काय झाला नाही याच्यावर खडे फोडत का बसतात? तुम्हाला अधिकार नाहीये. तुम्ही त्यांना जन्माला घातलं आणि त्यांना काहीतरी कळीत केलं म्हणजे आजच्या या स्पर्धेच्या युगातल्या जबाबदाऱ्या संपल्या असं नाही, अजिबात नाही. कारण त्याच्याच मित्रमैत्रिणीला कोणाला तरी एक वेगळं कल्चर, एक वेगळी ट्रीटमेंट, वेगळ्या अमेनिटीज, वेगळ्या बाबी मिळत असतात, आणि त्यामुळं स्पर्धेची ती दुफळी माजलेली असते. 26 जानेवारी 1950ला भारतीय संविधान लागू झालं. जसं बोलले आता काकडे साहेब, मतदानाचा अधिकार मिळालाय तुम्हाला, म्हणजे सगळंच मिळाले. पुढचे 30-40 वर्ष तुम्हाला ही अस्पृश्यता आणि या सगळ्या गोष्टींमध्ये घालवावे लागले असतील. आम्ही 72च्या दुष्काळातल्या पिढीला कधीही हा ताण देणार नाही. आम्ही आमच्या आईबापाला कधी या बाबतीत बोलत नाही, आणि खरंच त्यांनी उपकार केले.
कारण पोरं जगवायची हेच मोठं टेन्शन होतं. आज ते राहिलेलं नाहीये. हा, सर्वार्थाने हे संपलेलं आहे का, तर असंही नाहीये. परंतु जो ज्ञान मिळवणार, आता बघा बाबासाहेब बोललेले शिक्षण वाघिणीचं दूध आहे, पिणार तो गुरगुरणार. या मागच्या पिढ्या गुरगुरत बसलेल्या आहेत. आता ज्या गीत विचार मंचावर आहेत, कोणी पुस्तकं लिहिल्यात, कोण बिझनेसमॅन आहे, कोण प्रोफेसर आहे, कोण काय, ती लोक गुरगुरतात त्यांच्या क्षेत्रात. आणि जर आपल्याला आत्ताच्या पिढ्यांना गुरगुरायला लावायचं असेल तर तुमचा 10वीचं सर्टिफिकेट, 12वीचं सर्टिफिकेट, ग्रॅज्युएट, मास्टर आणि काय अजून तुम्ही काय ते एमफिल बंद झालं, पीएचडी आणि अजून काय पुढे असेल, परदेशात जाऊन शिक्षण घेतलं, सो अँड सो, असं असेल तर त्याला म्हणजे अंतिम समजू नका. असं सगळं मिळवलेल्या शेकडोच्या क्वांटिटीने कॅन्डिडेट आपल्या आजूबाजूला अवेलेबल. मग तुम्हाला स्किल वाढवावे लागतील. कारण 9वी 10वी, काल परवा मी एका व्याख्यानात ते उदाहरण दिलं होतं. बाप मेलेला एक पोरगा, जळगाव, धुळे, नंदुरबार त्या भागातला, ते शार्क टँक, तुम्हाला कोण बघत असेल, यंगस्टर्स बघत असतील, शार्क टँक काय त्यांना माहिती. त्यांच्या समोर उभा राहिला आणि त्यांना अपील केलं की तुम्ही मला फंडिंग करा. 17-18 वर्षी पोरगा. आता जळगाव हा केळीचा बहुल भाग आहे आणि एकदम टॉप नॉच क्वालिटीची केळी तिथं. तसं तुम्ही इकडं आता देवगड हापूस बिपूस चालू आहे तुमचा कार्यक्रम, कधी 400 रुपयाला पेटी होईल याची वाट बघताय का नाही, मला माहिती आहे ना. मग जशा पद्धतीने त्या मुलाने स्वतःला रिप्रेझेंट केलं, त्याच्या मागे रिझन होतं. त्याचा बाप मेला होता, ते 7-8 वर्षाचा असताना बाप मेला, आज तो 17-18 वर्षाचा होता. गरज ही शोधाची जननी आहे, किंवा जेव्हा जबाबदाऱ्या पडतात तेव्हा ते त्या पद्धतीने वागतात. हे आपण बघतोय पाश्चात्य कंट्रीमध्ये 14व्या वर्षी बँक लोन घ्यायला लावतात. तुझं तू शिक्षण कर, वीकेंड वाला मम्मी पप्पा का प्यार और आगे बढ़ो. ते त्या पद्धतीने सक्षम होतं. या पोराने एवढ्या प्रस्थापित भागामध्ये, जिथं केळीच्या वेफरचे कारखाने शेकडो आहेत, अशा भागामध्ये स्वतःचा एक ब्रँड लॉन्च केला. आणि 1 नाही, 2 नाही, 4 नाही, त्या केळीच्या वेफर्सचे 19 प्रकार मार्केटमध्ये आणले. त्याची पॅकिंग जर पाहिली तर लेज आणि कुरकुरे माती खाईल 4 वेळा. आणि मग त्यांना अप्रोच केला की मला तुम्ही फंड करा, मी हे अजून एक्सपांड करेल. त्याची बुद्धी देण्यात झाली. आता आई म्हणली असती तू राजेंद्र भारुड साहेबासारखा कलेक्टर हो, तर होईल का? नाही होणार. म्हणून आपल्याला आपल्या अपकमिंग पिढ्यांमधले असलेले गुणदोष ओळखावे लागतील. आतापर्यंत मी जे इथं बरळलो ते मागच्या पिढ्यांसाठी होते. नाव आय एम देअर टू टॉक विथ माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात काही करायचं असो, 3 गोष्टींचं तारतम्य बाळगावं लागेल. पहिलं, तुमचं वय किती आहे. 18 वर्षाचं पोरग म्हणून, मी आता जसं ते जे नीटचं उदाहरण दिलं तुम्हाला, ते म्हणून बाबा मी 2 वर्ष अभ्यास करतो, मग काहीतरी माझा MBBS ला नंबर लागेल, किंवा मी इकडं काहीतरी COEP ला इंजिनिअरिंग करेन, किंवा आणखी काही तिकडं ते 3 इडियट सारखं कुठं IIT FIT ला जाईन. मग परत ते काही बघावं, ते उडलेलं दाखवलंय त्याच्यात, आहे का नाही, तबकडी. अशा पद्धतीचा विचार करून मग त्याचं वय 22, 24, 26, 28, 30-32 ला थोडंफार टक्कल इकडून. घरचे म्हातारे म्हणतात कधी व्हायचं तुझं, हे म्हणून होते ती बिचारी टेन्शन मध्ये. मी वास्तव सांगतोय तुमच्या समोर, हे सगळं बघितलेलं आहे मी 21व्या वर्षी 22व्या वर्षी लायब्ररीत पाय ठेवलेला पोरगा आहे. त्याच्या आधी कॉलेज करताना आपला काही संबंध नव्हता अभ्यासाची. उद्या परीक्षा, आज अभ्यास, चिट्या बनवाय. आणि तुमच्या समोर अधिकारी 52% कागद आहे माझा, काय संबंध नाही त्या कागदाचा माझ्या पुढच्या टॅलेंटचा, माझ्या मिळवणुकीचा, समजलं. मग या वय एकदा क्रॉस केलेल्या मुलांचं, मुलींचं भवितव्य काय, तळ्यात नाही मळ्यात नाही. आपण म्हणतो धोबी का कुत्ताना कारखाना गाठ. माझं बोलणं प्रक्षोभक आहे, पण काय मला परत नाही बोलवलं तरी चालतंय संयोजक, पण मी आपलं खरं बोलणार निघून जाणार, समजलं. मग इकडं नाही तिकडं नाही, म्हणजे वयाचं तारतम्य बाळगावं लागेल. दुसरं, आपल्याला ज्यांनी जन्माला घातलंय त्यांचं बॅकग्राऊंड काय. अरे ते मोलमजुरी करून जर पाट्या टाकून बिचार काय तर गरीब माणसाच्या घरात आपण जन्माला आलोय, तर आपल्याला त्यांना हेल्प करतच पुढे जावं लागेल.
नहीं तो मुझे एंड्रॉइड चाहिए, मुझे आईफोन चाहिए, मुझे ये मेरी फ्रेंड उधर गई, मैं लोणावळा जाना चाहती हूँ. आतली लय हाणायची. काय टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही आई बाप आहे, काय टेन्शन नाही. मास्तरांवर बंदी आहे राईट टू एज्युकेशन मध्ये, आई बापावर अजून बंदी आलेलं मी बघितलेलं नाही. आता आमची पोरगी साहेब ऐकतोच, मी तिच्या आईला म्हणलं हे ऐकलं नाही की तुला दिला, कारण माझ्या आई बापाने बांबू भांडलेत माझ्या अंगावर, मग आम्ही घडलोय. त्यामुळे हे सगळं अलाउड करणं भाग आहे. नाही तर आता कसं झालं, पिलिओसेंट्रिक सोसायटी झाली, काय म्हणते त्याला, बाळाच्या आजूबाजूला फिरणारी सोसायटी. कारण आमच्या मागच्या पिढ्यांना 15, 16, 12 डझन एक दोन मिली तर चालतंय. आता आम्हाला एकच आहे, की मेलं बिलं तर कसं काय, अवघड आहे ना. मग एम्पायर कोण बघाय, लोंढे एम्पायर. अरे कसलं काय लोंढे एम्पायर, एकदा चढला फुकला गेला कार्यक्रम सेट. माझी बायको म्हणजे आपल्याला पोरग झालं तर बरं होईल. म्हणलं जाऊ दे ना, बरं दे, मी आहे मी लय कुठं कोणाचं आहे म्हणलं, तेव्हा तुझं पोरग लय कोणाचं होणार आहे. आहे आपली साऊ म्हणलं, तिला समजणार नाही. म्हणजे आपण कुणाच्या पोटी जन्माला आलोय, त्यांची कंडिशन काय हे आपल्याला बघावं लागेल. आपली मागची पिढी आपल्याला किती दिवस चोचितला चारा आहे का नाही देतो होता. बाबासाहेबांचं गाणं ऐकताय तुम्ही, पण आपल्याला आपला जो बायोलॉजिकल बाप आहे तो कितपत, आणि ती माता जी बायोलॉजिकल आहे ती कितपत आपल्याला सपोर्ट करू शकेल याचं तारतम्य बाळगा. हा झाला मुद्दा नंबर 2. मुद्दा नंबर 3, खोचक शब्द आहे, वाईट मानून घेऊ नका, नाही तर तुम्ही म्हणून साहेब ऐकतो झाला म्हणून काय गप्पा आणतो यार, आम्ही तुमच्यातलेच आहे. मी म्हणलं 52% आपली काही लायकी नव्हती, हे नंतर MSW ह्याहून त्याहून ते नंतर अक्कल आल्यावर, म्हणजे निळीची जयंती जाऊन अभ्यासाची जयंती जेव्हा आली त्याच्यानंतरच आहे या सगळ्या डिग्र्या फिग्र्या. तिसरा मुद्दा आहे आपली लायकी काय, बौद्धिक. आता आपल्याला कळतच नाही 28 त्रिक किती, अरे किती, अरे मग 30 त्रिक 90 वजा 6 असं कळलं तर आपली लायकी आहे म्हणायचं. नाही तर 28 त्रिक किती म्हणून बसलं बोंबलं तर काय करायचं मग, आहे की नाही. म्हणजे आज तुमच्या पुढे उभा असलेला हा पोरगा ज्या गप्पा मारतोय त्याच्या बॅकग्राऊंडला त्याची काहीतरी लायकी होती बाबा, होती, पण तो चुकीच्या ठिकाणी वापरत होता. ग्राउंडवर भांडणच काय करेल, क्लासेस बंक करून कुठेतरी गायबच काय असेल, कुठेतरी टाइमपासच काय करेल, लेक्चरला काहीतरी मास्टरलाच काय चिडवल. टॅलेंट आहे ना माझा, आणि तो टॅलेंट नंतर मी अभ्यासिकेत दाखवला. 2011ची ती पहिली परीक्षा आणि 2012चं ते वर्ष, 2012 वर्षात काकडे साहेब मी 52 रविवार मधले 32 रविवार एक्झाम दिल्या होत्या. प्रिलियम द्यायचो, मेन्स द्यायचो, इंटरव्ह्यूला असायचो, प्रिलियम द्यायचो, मेन द्यायचो. तुम्ही इमॅजिन पण नाही करणार, पोस्टमन ते पोस्ट मास्टर आणि तलाठी ते कलेक्टर सगळ्या परीक्षा दिल्या होत्या साहेब. मला एकच गोष्ट कळून चुकली होती, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र काही बदलत नाही, ग्रॅव्हिटी बदलती, ग्रॅव्हिटी. एका वाक्यात उत्तर लिहायचं म्हणलं की तो शिपाई बनणार, आणि 3 वाक्यांचं अनालिसिस करून त्या पर्यायांमधले खालच्या 4 पर्यायापैकी एखादं बरोबर ओळखलं की तो क्लास 1 ऑफिसर होणार. मला एवढंच कळून चुकलं. दिलं एक्झाम, तलाट्याची दिली, पोस्टमनची दिली, बँकिंग दिली, बँकिंग क्लर्क, बँकिंग PO, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, स्टाफ सिलेक्शन कमिशन, MPSC, UPSC, कंबाईन, पोलीस भरती. माझं बायोडेटा लईच वरत वाचला का नाही, त्याच्या मागं बघा आम्ही काय केलंय. 5 वेळा सरकारी नोकरी मिळवलेला अधिकारी, तुम्ही म्हणता सरकारी नोकरी जन्माची भाकरी. आता माझ्याकडे येऊन माझीच भावंड म्हणलं सर लय टफ आहे. अरे म्हणलं पण तुम्हाला आता टेलिग्राम आहे, युट्यूब आहे, फुकटात सगळे चॅनल्स आहेत, एवढा सोशल मीडिया आहे, फक्त तुम्हाला करायचंय. म्हणलं आम्ही अभ्यास करताना लातूरच्या पोराला जर एखाद्या नोट्स पाहिजे असल्या तर ही और शी शुड कम टू आप्पा बळवंत चौक, दॅट्स इट. ह्याच्या पुढं त्याला कुठला सोर्स नव्हता. एखादा लय त्याचा सुदामान कृष्णासारखं मित्र मंडळी असतील तर तो इथून पोस्टाने कुरिअर करणार, ह्याच्या पुढे दुसरा ऑप्शन नव्हता. मग तेव्हा लाखभर पोरं परीक्षा देत असतील, आता 5 लाख देतात. आणि मग तेव्हा बाबा 121 कोटी होते, आता 145 कोटी आहे. आपल्याच गणगोतांची मेहरबानी आहे, त्यामुळे स्पर्धाही असणार, आहे का नाही. आता तुम्हाला सरपण गौरे तरी मिळतंय का. जुनी माणसं म्हणजे आम्ही चुलीव सगळं खाल्लंय आणि निवांत खाल्लंय.
आम्ही आमच्या बापाचं त्यांचं वक्तव्य ऐकलं, 7 रुपयात आठवड्याचा बाजार. 7 रुपयात आमच्या लेकीचा क्ले आहे नाही तो कसलाही मागती मध्येच. ते 150 रुपये, 200 रुपये, 300 रुपये काय तर ती लुळलुळी जेली आहे काहीतरी, आणि ते आणते ते खेळत बसते. आम्ही 95 रुपयाची व्हिडिओ गेम आम्हाला मिळाली ना आयुष्यभर. 1 रुपया कॉईन टाकून कुठेतरी बडबड 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 बसायचं. ते समजून घ्या, पिढ्या तशाच इव्हॉल्व होतील. आता तुम्ही कुठेतरी आउटस्कर्ट मध्ये गुंटेवारी करताय, नंतर मंगळाव करताल, चंद्राव करताल. मग काय, ज्याच्याकडे यानाचे पैसे त्यांनी जा, आणि ज्याच्याकडे नाही त्यांनी इथंच बसा. परत इकडून तिकडून काहीतरी मिसाईल येतोय, बॉम्ब पडतोय, अणुबॉम्ब पडतोय, हे कुठाने चालूच आहे. त्यामुळं अशा लेवलचा अपग्रेडेड समाज घडवण्यासाठी या युवकांनी स्वतःचं योगदान म्हणून या 3 गोष्टींचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि हे मी कुठं पुस्तकात वाचलेलं नाही. इट्स ऑल अबाउट माय लाईफ. मैंने मेरीच लाईफ का स्टडी की आहे. आम्ही जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा घरात राशन कुठून येणार ह्याचे वांदे होते, म्हणून 11 महिन्यात पोस्ट मिळाली साहेब. आणि आमच्या झोपडपट्टीतल्या घरात 16,800 रुपये पहिला पगार चालू झाला. आता माझ्याकडे पोरपुरी जॉईन झाली, पहिल्या दिवशी त्याचं भरून पाठवतो, पण आमचं जळलेलं आहे ना, आम्हाला ते माहितीये. लोक येऊन मला विचारतात, सर एवढं काम कसं काय करता. अरे म्हणलं बाबा, मी झोपडपट्टी जन्माला आलोय, माझी घरकुल मागितलं, मला टेन्शन येते, पहिले याला मिळायला पाहिजे. हा, कारण आम्ही वयाच्या 28व्या वर्षीपर्यंत पत्र्याच्या खोलीत राहिलोय. मी माझ्या आईबापांनी पाणी बादलीनी भरून आमच्या 4 भावंडांना झोपावलेलं बघितले. आम्ही आपलं झोपेतनं उठायचं, त्यांना बघायचं, ही 2 बिचारे पिळतात बादलीत पाणी, काढ बाहेर, परत काढ बाहेर. रस्त्यावर मी जेव्हा कॉलेजला जाताना पोचायचो तेव्हा गुडघ्यापर्यंत पाय माझे चिखलात जातील. मी हातात गुड घेऊन साहेब यायचो रस्त्यापर्यंत. आणि तिथल्या एका मावशीवर सेटिंग केली होती टपरीवाल्या, तिला म्हणायचो मला थोडं पाणी देत जा धुवायला, आणि मग मी ते धुवायचो, मग बूट घालून वाड्या कॉलेजला मिरवत यायचो. वाड्या कॉलेजला कोणाला काही ढेकळं माहित नाही मी गरीबाचा आहे म्हणून, ते आता कळतंय. कारण आमच्या बापान जाईल, तुमची गरिबी तुमच्यापाशी, तुमचा कमकुवतपणा जर तुम्ही समाजासमोर आणाल तर समाज तुम्हाला कच्चा खाईल. आणि मग म्हणून आम्ही त्या पद्धतीनेच जगलो, त्या पद्धतीनेच इव्हॉल्व झालो, आणि आज तुमच्या पुढे या ऐतिहासिक वास्तूमध्ये रिप्रेझेंट होण्याची आमची लायकी निर्माण झाली, ती केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळे. आणि छाती ठोकून मला सांगायला अभिमान वाटतो की या माणसाने जर या देशात जन्म घेतला नसता तर आज आम्ही मुळात जन्मालाच आलो नसतो. कारण आमच्या मागच्या पिढ्या पाणी अन्न वाचूनच मिळाले असते. आमचा बापन दादा जन्माला जिवंत राहिला नसता तर हा विशाल लोंढे इथं टुमटुमीत गप्पा मारायला कसं काय आला, येऊच शकला नसता. त्यामुळं आज जे तुम्हाला मिळालेलं आहे ती गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही आफ्रिकेत नाहीये की तुम्हाला अपार्थाईड काहीतरी सिस्टीम भोगावी लागती. तुम्ही भारतात आहे, आणि भारतामध्ये आज तुम्हाला संविधानाच्या अंमलाखाली स्वतःची प्रगती करण्याचे सगळे मार्ग खुले. घटनेच्या प्रास्ताविकेचं वाचन मागाशी कुणी केलं ते ताईनी, ते थोडे वाक्य तिकडे तिकडे करत होते, तिने एक वाक्याचे शब्दच करून टाकले सगळे. पण ते वाक्य जर तुम्ही नीट वाचले तर एका वाक्यात भारतीय नागरिकाची जिंदगी बसवलेला माणूस आहे. समजून घ्या, ते काय मोठी 4-12 वाक्य नाही आहेत ती, ते एक वाक्य, आणि त्या एका वाक्यावर तुम्हाला माणूस म्हणून जीवन जगण्याचा अधिकार मिळालेला आहे. आणि मग जर एवढ्या गोष्टी असतील तर मग ही कारणं जर पुढे आली आपल्या पुढच्या पिढ्यांकडनं, कोणती, आम्ही गरीब आहे, आम्ही मागासवर्गीय, आम्ही गावाकडचे, आम्हाला झडपीच्या शाळेत घातला, आम्ही मानपाच्या शाळेत, आम्ही नापाच्या शाळेत आहे, आम्हाला इंग्लिश येत नाही, आम्हाला गणित येत नाही, आमचं रिडिंग स्किल कमकुवत आहे, आम्हाला कम्युनिकेशन नाही, आम्हाला डेअरिंग नाही, हे सगळं असेल तर रात्रभर बाबासाहेबांचा विचार करायचा आणि सकाळी उठल्यावर स्वतःच्या कानपाडात आवाज काढायचा आणि मग म्हणायचं हम उसके बच्चे नहीं है, हम झूठ बोलते, हाँ हम पट्टी बांधते और नाचा. त्यांना पण वायलिन वाजवाय आवडायचं, तेही त्या पद्धतीचे लेवलचे वक्ते होते, तेही त्या पद्धतीचे व्यक्तिमत्व होते. त्यांना तुम्ही बघितलं असेल सिरियल बिरियल मध्ये इकडं तिकडं, परदेशातनं आल्यावर रमाईला पहिलं रस वाढत आहे ना, असं तुम्ही बघितलं नाही. त्यांनाही त्या सगळ्या बाबी प्रिय होत्या, पण ज्या बाबी ज्या लेवलला प्रिय होत्या, आपण स्टोऱ्या वाचायच्या,
मग बाबासाहेबांचा नोकर, मग ती नेक्स्ट डे उजाडला, मग तरी पण देखील तो इथंच आहे. अरे मग तुम्ही रात्री झोपल्यानंतर कुठं 12-1 वाजता उठायचं असतो आणि तुम्हाला रात्री झोपण्यासाठी 1-1:30-2 वाजतो, तो कुठे तर कोरेगाव पार्क मध्ये जाऊन पब मध्ये नाचायला का वाजतो? अभ्यासांती का नाही वाचत? स्वतःच कर्तृत्व सिद्ध करायला का नाही वाजत? वाजला तरी तो आपल्या कर्तृत्वाला काहीतरी उजाळा देण्यासाठी असावा. यंगस्टर्सनी हे ऐकावं आणि आपल्यातली क्षमता ओळखावी आणि मगच स्वतः जबाबदारी आहे ना. जेव्हा आपण अशा माणसांची नावं लावतो, आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे, आणि 1-2 किलोचा दगड हातात दिला तर हे 4 वेळा ह्याचा मनका मोडतो, असं कसं शक्य आहे? तुम्हाला त्या लेवलच्या स्ट्रेंथ, त्या लेवलच्या सगळ्या टेक्निक्स, त्या लेवलच्या वागणुकीमधल्या तुमच्या सगळ्या छटा दिसून आल्या पाहिजे. नाही तर पाटलाचा चौरंग केला, पाटलाचा चौरंग केला, हे चौकात पुरी बघत बसली, काय त्याचा उपयोग आहे? स्पष्ट बोलतोय. या गोष्टी जर घडत असतील तर मग आपण खरंच या महामानवांच्या पिढ्या आहोत का? या ऐतिहासिक बंगल्यामध्ये येऊन बसण्याची आपली लायकी आहे का? मला आता या टेन्शनचं काम आहे. मी बूट कुठं काढायचं 4 वेळा विचारलं, बाबा आपली लायकीच नाही ना. आपली काय लायकी? मी तिथं संयोजक कोण होतं माझ्यावर, त्याला म्हणले बाबा इथपर्यंत बूट घेऊ का, इथपर्यंत घेऊ का? आपली लायकी नाही. आपण पायाची धूळ सुद्धा बनवू शकत नाही त्यांच्या. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चालायचं. त्रास आहे, आपल्याला त्रास होणार, परंतु तो त्रास आपल्याला सहन करण्याची कुवत आपल्यामध्ये आहे का? आज संविधानाच्या माध्यमातून जो हे शासनाचा सगळा उहापोह चाललेला आहे, गव्हर्नमेंटचं गव्हर्नन्स, याच्यातून आपल्या जे काही लोअर स्टेट आहे, जिथं आपल्या नागरिकांना गरज असते, मग तुम्ही SC असाल, ST असाल, SBC असाल, OBC असाल, ऊसतोड कामगार असाल, ट्रान्सजेंडर असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, महिला असाल, बालक असाल, पीडित असाल, तुम्ही आणखी कोणत्या कॅटेगरीमध्ये येत असाल आणि जिथं तुम्ही डिप्राइव्ड आहे, या सगळ्या कॅटेगरींसाठी आपल्या या संविधानाच्या अंमलाखाली वेगवेगळ्या सगळ्या अपलिफ्टमेंटच्या स्कीम्स आहेत. पण मग मी खडे फोडणारे नागरिक जास्त पाहिलेत काकडेचं. आमच्यासाठी काय, आमच्यासाठी काय? तुला माहित नाही, तू म्हणतो आमच्यासाठी काय? आम्ही जेव्हा या सगळ्या सिस्टीम मध्ये आहोत तेव्हा समजतंय की एखादं लेकरू 80 लाख रुपये घेऊन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला जाऊ शकतो. मग जाणार कोण आहे? आपलंच कोणतरी लेकरू आहे. 75 मुलं ओबीसीची, 75 मुलं SCची, 75 मुलं STची, 75 मुलं धनगर आणि SBCची. अशी दरवर्षी आपण वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज मध्ये बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठवतो. मग जाणारी कोण आहे? तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपण म्हणतो आमचा मुलगा मुलगी मोठा झाला आणि आता आम्ही त्याचं शिक्षण कसं बघू? काकडे साहेबांना विचारलं, दरवर्षी कोट्यवधी रुपयांची आम्ही स्कॉलरशिप त्यांच्या कॉलेजला वर्ग करतो. असे 1600 कॉलेज माझ्या ताब्यात आहेत आणि 1600 कॉलेजला दरवर्षी 450 कोटी रुपये माझ्या ऑफिस मधनं वर्ग होतात, ते आपल्यासाठी. आणि मग तुम्ही म्हणता आमच्यासाठी काय केले? हे सगळं करून गेलेला जो माणूस आहे तो आपला बाप आहे आणि आपल्या बापांनी जे केलेलं आहे त्याचं नॉलेज आपल्याकडे नाही. आणि मग आपण इतरांच्या नावाने खडे फोडतो. कोणाच्या नावाने फोडतो ते तुम्हाला माहिती आहे, मी काय इथं बोलत बसत नाही. त्यापेक्षा जो ज्ञान घेईल तो इथून पुढच्या समाजामध्ये निश्चित गुरगुरेल. आणि ते ज्ञान कागदावरचं नाही, ते ज्ञान आज बदललेलं आहे. तुमच्या हातामध्ये असलेला मोबाईल हा अणुबॉम्ब आहे, अणुबॉम्ब. तुम्ही त्याला जितकं ग्रॅब कराल चांगल्या पद्धतीने, नाहीतर मग सूरजची बस बघत बसा रील गोलीगत. आम्हाला काय करायचं? तुमची जिंदगी गोलीगत होईल. ते बघा, त्याचं लग्न थाटामाटात जाते, निवांत कार्यक्रम. असं बोलसट पोराला बायको मिळेल का नाही ह्याचं टेन्शन होतं लोकांना. त्याच्या लग्नाला सगळे सेलिब्रिटी. कळलं? सिंपल उदाहरणं देतोय तुम्हाला. त्या ज्ञानाची शिदोरी तुम्हाला अशी खोलावी लागेल की तुमच्या प्रगतीमध्ये त्याचा हातभार लागेल. मग तुम्ही म्हणाल ChatGPT काय आहे, ग्रोक काय आहे, बनाना लीफ काय आहे, हे आम्हाला माहित नाही साहेब. तर मग बसा बोललं, मग काही होणार नाही. आम्हाला वाटलं होतं मागच्या पिढीतले आजी आजोबा व्हॉट्सअपवर येतील का नाही, पण आले आणि आम्हाला आनंद झाला. त्याचा इतका आनंद झाला की आज पण आता तोही
टोई टोई चालू आहे सगळं बरं का. त्याच्यामुळे सासू सुनांची भांडणं कमी झालेत. म्हातारी इकडं सून तिकडं दुरळच चालू आहे. निवांत झालाय समाज सगळा. काय टेन्शन राहिलेलं नाही. हिला भूक लागलेली कळत नाही, तिला कळत नाही, ते आलेलं तसंच. त्याच्यामुळं याचा वापर कसा करायचा हे समजून घ्या. समजलं. आपल्या येणाऱ्या पिढ्या हे बघा, कालपर्यंत तुम्ही आम्हाला काहीतरी पूजा अर्चा करा, देवदेव करा, दुनियादारी करा ह्याच्यात अडकवतात, आम्ही अडकलो. तुम्ही आम्हाला म्हणला शिका, अभ्यास करा, हे करा, आम्ही ते पण करत आहोत. आता तुमच्या पुढचं भूत आहे ह्या मोबाईल आणि त्याच्यामध्ये असलेलं चांगलं आणि वाईट. त्याला वाईट जर जो म्हणेल तो इथं दिव्यांग म्हणून गणला जाईल, अपंग, त्याचं जीवन चालणार नाही. बघा इथलं तुम्ही इंटरनेट घालवून बघा पुढचे 2 दिवस. दुर्गा रस्त्यावर ते बघितलं का तुम्ही नेपाळमध्ये काय झालं? पळवू हाणली होती सगळी. ते त्याच्यामुळे होतं ते व्यक्ती स्वातंत्र्यावर गादा. तर तुम्ही समजून घ्या, आपल्या अपत्यांना तुम्हाला ते स्वातंत्र्य द्यायचंय, परंतु ते कोणत्याच लेवलला लिमिटेड करायचंय याचं देखील भान तुम्ही ठेवलं पाहिजे. मी इथं तुम्हाला अशा पुस्तकी गप्पा मारायला आलेलो नाही. तुम्ही मला सांगितलंय समाजामध्ये युवकांचे काय असेल योगदान. अशा पद्धतीचं घर जर घडलं तर सगळी युवा पिढी त्या लेवलला घडेल आणि आपल्याला प्रत्येक घरागणीस अशा पद्धतीचे महामानवांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या पिढ्या घडवाव्या लागतील. साहेब आता गप्पा आणताना आमची पण जबाबदारी नाही. नुसतंच जाऊन व्याख्यानं देतोय तिकडे 1.5 लाख पगार आहे मला गव्हर्नमेंट, हे म्हणते ना आला आणि आता बरळून गेला. आम्ही 40 पोरं दत्तक घेतोय दरवर्षी. माझ्या लेकीचं नाव मी साऊ ठेवलंय, साऊ. एक 10-20% माणसांना माहित असेल साऊ कोण आहे. तसं बाबासाहेब रमाईला रामू बोलायचे, तसं महात्मा फुले सावित्रीमाईला साऊ बोलायचे. आमचं लेकरू कोल्हापुरात जन्माला आलं. मग मी विचार केलता, पोरग झालं तर शाहू आणि पोरगी झाली तर साऊ. आम्हाला पोरगी झाली, हॅपीएस्ट फादर इन द वर्ल्ड. आता बायको बिचारी टेन्शन मध्ये, पण मी तर खुश आहे, मला माझं प्रेम भेटलं. मग आमची साऊ आणि सावित्रीमाई असं मी प्रेरणा घेऊन साऊ फाउंडेशन स्थापन केले साहेब. दरवर्षी आम्ही 40 पोरं दत्तक घेतोय. जागवायला नाही खात्यानं मग जात्यान पाय पुसते, तसला काही लाड नाही. अशी मुलं मुली आम्ही दत्तक घेतोय. ती बहुजन समाज म्हणजे आम्ही फार तळागाळातल्या शोषित वंचितापासून मराठा ब्राह्मण. गेल्या वर्षी आमच्याकडं जैन पोरगी सुद्धा होती गरीबाकडची. आम्हाला आमच्या बापाने शिकवलंय समता नांदवत, आम्ही नांदवणार. कोणाला पटतंय नाही पटत त्याचं काही घेणं देणं. हे 40 विद्यार्थी आम्ही घेतोय, त्यांना IAS IPS क्लास 1 अधिकारी बनवण्यासाठी, पोट सांभाळून मोठी करण्यासाठी नाही. ती जातील, बायको करतील, परत त्यांना 2 पोरं होतील, ही म्हातारी होतील, त्यांची ही मरून जातील, त्यांची परत त्या पुढची मोठी झालेली मरतील. हे असली काय पुढचा पिढ्या घडवण्यात आम्हाला काही तथ्य वाटत नाही. आम्ही त्यांच्यावर एकच जबाबदारी टाकली साहेब, तुम्ही भविष्यामध्ये जे काही व्हाल, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे पाईक असलेले अधिकारी व्हायचे आणि त्या लेवलला काम करायचं. आम्ही याच्यासाठी झटतोय. गेल्या वर्षीच्या आमच्या 23च आकडा होता, 40 आम्हाला लायकीची मिळाली. आमच्या 23 विद्यार्थ्यांपैकी एक जण भूमी अभिलेखला साहेब 23 पोरातला, इथं लाख 5-5 लाख परीक्षा देतात. 23 पोरातला एक जण आमचा भूमी अभिलेखला कर निरीक्षक म्हणून येत्या 15 दिवसात जॉईन होईल. 3 जण आमचे इंटेलिजन्स ब्युरोच्या इंटरव्ह्यूला आहेत पुढच्या महिन्यात. या वर्षीच्या 23 जणांमधले 3 जण देखील IBच्या इंटरव्ह्यूला आहेत आता पुढच्या महिन्यात. आणि अभिमानाने आम्हाला वाटतं की आम्ही आमचं सरकारी नोकरी करत करत हे समाज प्रबोधन गप्पा बिप्पा मारायला सगळी जाते. आणि मला कळतं ते ठीक आहे, व्हॅल्युएबल आहे. जगातली सगळ्यात व्हॅल्युएबल गोष्ट आहे वेळ, असं आपण म्हणतो. आपण रिकाम तिकडे बी लय घेत ना, जातात निवण. चलो भाई 2-4 हजार मानधन दे, डिझेल दे, ह्या दे, कोण आहे सहयोग, मला काही रुपये दिलाय का बाबा कोणी? हे माझं मी आलोय बाबा, आणि दिला तर घेणार नाही. आणि एखाद्याने खिशात घालते माझ्या पियाचं, ती पुस्तकं घेऊन पोरांना द्यायला, तसली भानगड नाही. आम्ही जेव्हा या पद्धतीने गप्पा ठोकतो तेव्हा आम्हालाही ज्या ज्या रिसोर्सेस मधनं आमचं इन्कम आहे
तो समाजकारणी लावला पाहिजे. आमचा बाप बोललोय उत्पन्नाचा 20वा हिस्सा समाजावर खर्च करा. मग ऐकायला पाहिजे. योग्य सांगितलंय तर ऐकायला पाहिजे. मग त्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्दप्रमाणे ही वॉज तर काय वापरायलाच नको, ही इज. कारण जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत त्या माणसाचं अस्तित्व असणार आहे. ही इज निओ बुद्धा. आणि मग जसं बुद्धांनी सांगितलेली थेअरी, दुःख आहे, दुःखाला कारण आहे, त्याचे उपाय ते काय अष्टांगिक मार्ग, अशीच जनरल सिंपल थेअरी तुम्ही पाण्यात जरी वापरली तरी लागणार, जमिनीवर वापरली तरी लागू होणार, पृथ्वीवर वापरली तरी लागू होणार, चंद्रावर म्हणजे माणूस जिथं आहे तिथं बरं का. आणि माणसासाठीची थेअरी. आणि दुःख माणसाला होतं, वाघाला काय होत नाही, आहे का नाही. मग ही थेअरी त्या सायंटिस्टने दिलेली आहे, ती ज्या पद्धतीने सर्वतोपरी लागू आहे, सगळीकडे लागू आहे. मी बक्कळ पुस्तकं वाचणारे म्हणजे जनता बघितलेली आहे, बक्कळ अभ्यास करणारी माणसं बघितलेली आहेत, ज्ञानार्जन केलेली माणसं पाहिलेली आहेत. परंतु जर वागणुकीमध्ये आपण त्या पद्धतीने महामानवांचे आचार विचार आणले नाही तर मग ऍपल फोनचा शोध लागला आणि तो कुठल्या तरी कॅलिफोर्नियाच्या लॅबमध्ये बंद करून ठेवला. असं होईल. आज तो फोन जेव्हा हातामध्ये आहे, आपण तो वापरतोय, त्याचे ऍप्स आपण पाहतोय, त्याचा कॅमेरा आपण युटिलाइज करतोय, तेव्हा त्याचा काहीतरी उपयोग या समाजात होतो. म्हणून त्यांनी जे जे आचार विचार दिलेले आहेत ते आपल्याला जसेच्या तसे डोळे बंद करून फॉलो करता येतील. तुम्ही म्हणता ना अंधभक्ती करू नका, अरे मी म्हणतो करा. कुणाची? बाबासाहेब आंबेडकरांची. कारण त्यांनी तुम्हाला काही ठेवलेलंच नाहीये. 75, 100, 200 वर्षांनी काय होईल? मगाशी मॅडम बोलले ना की एवढ्या वर्षानंतर काय असेल हे त्यांनी लिहून ठेवलं होतं. घटनेचं प्रदान करताना पत्रकारांना जेव्हा त्यांनी सांगितलं, त्याला वापरणारे शहाणे असतील तर हे पुस्तक चांगलं, वापरणारे जर त्या वृत्तीचे नसतील तर हे अत्यंत वाईट. मग जर असं एखादा व्यक्ती बोलू शकतो ज्याने त्याच्यामध्ये लिहिलेली ओळ न ओळ लिहिण्यासाठी तुम्ही तर गाणी वाजवताय, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस किती सोसलं, आणि मग ते सोसल्याची जाणीव ठेवा. आणि ती जाणीव असेल तर त्या आचरणात आणा. म्हणून आमच्या मागच्या पिढ्या असतील काय आणि आमचं युथ असेल काय, या प्रत्येकाने या विचारांचं तारतम्य बाळगलं पाहिजे. प्रत्येक महामानव एकच गोष्ट बोलून गेले, सगळ्यांचे धागे दोरे शेवटी एकाच ठिकाणी जुळतील आणि ते म्हणजे मानवता आणि समतेची मानवता. त्यामुळं तुम्ही या ऐतिहासिक वास्तूमध्ये आज या विचारांच्या शिदोरीसाठी उपस्थित आहात. गेला तासभर मला ऐकताय, अजून 2-2.5 तास बोलायची पावर माझ्यात आहे. मी सकाळी 10ला ऑफिसला आलेलो आहे. म्हणजे आपण बोललो ना शिवरायांचे मावळे आणि हे सालच गार झाले, काय त्याचा उपयोग? आम्ही बाबासाहेबांचे पायी आणि हे 5लाच घरी निघून गेलाय अधिकारी आणि गेलाय बायको. बरं कुठं? मगरपट्टा सिटी, कुठं खराडी, कुठं प्राण्यांना घास भरवायला. हे असले बघतोय मी सगळं साहेब. तुम्ही गेले 2, 4, 5 वर्षातले जर माझे शनिवार रविवार धुंदळले ना त्या सोशल मीडियावर, दर 5-6 रविवार नंतर एखादा शनिवार रविवार माझ्या बायकोला पोरीला मिळतो. नाहीतर दर शनिवार रविवार मी कुठंतरी माझ्या समाज बांधवांचं प्रबोधन करण्यामध्ये घालवतो. आणि मला आनंद आहे त्याचा. मला ज्याच्यात आनंद आहे ते मी करणार. भारतीय घटनेनेच आम्हाला ते अधिकार दिलेत. आणि मग म्हणून त्या लेवलचं त्या वृत्तीने कामकाज पार पाडत असताना स्वतःला जो आपण म्हणतो ना समाधान मिळतं, ते समाधान कशामधूनही मिळत नाही. तुम्ही इमॅजिन करा, आता सकाळी 10ला मी जर ऑफिसचं सगळं काम करत बसलो, इथं यायला लेट झालं, याचा अर्थ काय मी कुठं कॅफेला बसलो नव्हतो कॉफी पेट. मी माझ्या ऑफिसचं काम संपवून इथं येण्याला योग्यता मानतो. ते काम संपवून मी इथं आलोय. आता तुमच्या सगळ्यांच्या गाड्यावर 9:45 वाजल्यास 12 तास झालं माझं मी झटतोय जाऊन. आता मला पोचायला 1 तास तर धरून चला. आता हायवेनी गर्दी कमी असेल, मी इथून कोंडव्यात जाणार आहे की नाही, म्हणजे 1 तास लागेल. मी 11-12ला झोपणार. सांगा मला कुठली गोळी खायची गरज आहे का की मला आता झोप येईल म्हणून?
चला बाबा एखादी गोळी खातो ना आता झोप. अरे बेडवर अंग टाकलं की मुर्दा पडलं का झोपतोय मी. डायरेक्ट सकाळ 6ला. तेवढी एक मेहरबानी आहे शरीराची, सकाळ 6ला जाग येते, मी माझं जिम, वॉकिंग, स्विमिंग काहीतरी करायला जातो. नाही तर आपलं येरवळी कळ येऊन जायची काम आहे का नाही. एवढं आमचं एकटेक शेड्यूल आहे. म्हणजे आपण जेव्हा अशा गप्पा मारतो तेव्हा प्रत्येक वेळी आपल्या बापाची आपण आठवण केली पाहिजे. ज्या लेवलच्या व्याधी घेऊन रमाईंच्या निवर्तनानंतर ज्या लेवलचा त्रास, ज्या लेवलच्या अंगात असलेलं बीपी, डायबिटीज, काय ते आणखी कुठल्या कुठल्या व्याधी, हे सगळं घेऊन जेव्हा ते त्यांच्या वयात त्यांचं जे काही जीवन होतं त्या 64-65 वर्षापर्यंत जगले, या जगण्यामध्ये त्यांना होणाऱ्या यातना शेवटच्या कालावधीमध्ये सविता माईंनी इथंच त्या पाहिलेल्या आहेत. आणि त्यांच्या त्या लेवलचं सॅक्रिफाईस आपण करू शकणार नाही, परंतु थोड्याफार प्रमाणात जरी आपण योगदान देऊ शकलो तरी आपण त्यांची लेकरं असलेली फिलिंग जी तुमच्यामध्ये आहे ती कुठंतरी खरी झाल्यासारखी वाटेल. आपण सर्वजणांनी मला इथं ऐकून घेतलं, संयोजकांनी मला इथं बोलवलं, मान सन्मान दिला. तुमच्या समोर या ऐतिहासिक वास्तूमध्ये म्हणजे स्वतःच्या बापाच्या घरात लेकराला बोलण्याची संधी तुम्ही मला इथं उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा संयोजकांचे आभार मानतो. तुम्ही सर्व खरंच शांत चित्ताने बसलाय बरं का. नाहीतर मी आपली लग्न बिग्न बघितलेले, इकडं गोंधळ तिकडं गोंधळ, इकडं बुद्धंग शरणंग, इकडं याव तिकडं ते, कसे आहेस ग, बरी आहेस का, काय चाललंय. तुम्ही इथे एकदम भारी बसलाय यार, हॅट्स ऑफ टू यू. कारण मला माहिती आहे ना, माझं लग्न 2.5 तास लेट लागलं होतं, मला उतरू देत नव्हतं डीजेवनं पोरं. चालायचं. तुम्ही सर्वांनी शांत चित्ताने बसून इथं मला ऐकलं, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. इथं विचार मंचावर असलेल्या उपस्थित सर्वच मान्यवरांचे आभार मानतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. पुढच्या पिढ्या त्याच पद्धतीने मार्गक्रमण करतील. कोणीतरी इथला दिदी दादा एक 10 वर्षांनी येऊन मला म्हणेल, सर तुम्ही तिथं आला होता मी अभ्यासाला लागलो म्हणून मी आज अशा पद्धतीचा अधिकारी झालो, तेव्हा इथं आल्याचं मला सार्थक वाटेल. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.